मैदान क्रमांक 2 वरील क्वार्टर फायनलचा सामना जो संघ विजयी होईल तो बक्षिसास पात्र ठरेल. व्यासपीठाशी संपर्क साधा. अमित गायकवाड मैदान क्रमांक 2 वर आपण सामनाधिकारी म्हणून काम पाहायचं आहे. अमित गायकवाड मैदान क्रमांक 2 वर आपण सामनाधिकारी म्हणून काम पाहायचं आहे. चला मैदान क्रमांक 2 वर देखील दोन्ही संघ हजर झालेले आहेत. केदारलाल यांचा नागाव पंचक्रोशीतील संघ आणि समोर उभा आहे तो अमित गायकवाड. चला मैदान क्रमांक 2 वर सामनाधिकारी म्हणून आपल्याला काम पाहायचं आहे. दोन्ही संघ हजर झालेले आहेत. प्लेयरच त्याला भेटलो, पब्लिक नाही. निर्देश तिसरी चढाई घेऊन गेलेले आहेत ते मातीच्या उद्योगाच्या प्रांगणात बघूया. दोन गुणगाड्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते. आशिष पाटील मैदान क्रमांक 2 वर चला. आशिष पाटील मैदान क्रमांक 2 वर चला. आपल्यामुळे आपला खेळ थांबलेला आहे. दोन्ही संघ हजर आहेत परंतु आपण नसल्यामुळे सामना चालू होण्यास विलंब होत आहे. मी आपणास विनंती करतो की तुम्ही असाल तर मैदान क्रमांक 2 वर फेरीच पात्र ठरतो तो बघूया. आणि मैदान क्रमांक 2 वर सामना चालू होतो तो ओंकार विश्वी वर्सेस पांडवदेवी रायवाडी. केदारलाल यांचा पांडवदेवी रायवाडी संघ. संकेत बांधकर आशिष पाटील. चला मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघ हजर झालेले आहेत. आपण नसल्यामुळे खेळ चालू होण्यास विलंब होत आहे. आमच्या गावचे सुपुत्र प्रसाद पाटील व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. प्रसाद मोकल हे व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. मी सतीश टिंकन यांना विनंती करतो की छोटीशी पुष्पमालिका देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रशांत बोडकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते प्रसाद मोकल यांचा सत्कार करायचा आहे. प्रसाद मोकल यांचा सत्कार होतो प्रशांत बोडकर यांच्या हस्ते. छोटीशी पुष्पमालिका देऊन त्यांचा सत्कार होतो. धन्यवाद प्रसाद मोकल. धन्यवाद प्रसाद बोडकर. चला पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वर मातृका या ठिकाणी योगेशजी गायकर यांच्याकडून मैदान क्रमांक 2 साठी बक्षीस मात्र आलेले आहे. अर्थात अमोल आपल्यासाठी आपल्या उत्तम पकडीसाठी अर्थातच या ठिकाणी योगेश गायकर विराट पार्ट्स यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. आपण जर पकड केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला योगेश गायकर अर्थात विराट पार्ट्स यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस मात्र मिळणार आहे. पकडीसाठी आपण अनुराग सिंग एक उत्तम चढाई बहादर एक सुंदर गतीला त्या ठिकाणी चढाई करणार कबड्डी खेळणार खूप सुंदर बरोबर नेत्रदीपक कडे असतात त्या ठिकाणी अनुराग सिंग या खेळाडूच्या अमोलजी आपल्यासाठी अर्थातच या ठिकाणी योगेशजी गायकर विराट पार्ट्स त्या ठिकाणी
200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे आपल्या पकडीसाठी. चढाईसाठी केदारलाल एक उत्तम चढाई करणारा जिल्ह्यातील नामांकित चढाई गाजवणारे ज्याचा खऱ्या अर्थानं जवळचा जो निश्चितपणे जो टॉपमध्ये आहे. आणि अनुराग सिंग आपल्यासाठी आपण जर 2 गुण मिळवलं तर अर्थातच योगेश यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस मात्र आलेलं आहे. तिकडे 14-6 खिडकी संघ 14 आणि कोल्डस मात्र 6. किती गुण? 1 गुण. आपले 2 सक्सेस झालं तरच इथे परत अमोल आपल्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस. प्रसाद मोकल यांच्याकडून मंडळासाठी भरघोस अशी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ सदस्य त्यांच्या ऋणी. पुन्हा एकदा केदारलाल चढाई घेऊन गेलेला आहे तो वेशूच्या प्रांगणामध्ये. बोनस घेऊन घेण्याचा प्रयत्न बघूया यशस्वी होतो किंवा यशस्वी प्रयत्न होतो तो. आणि मैदान क्रमांक 1 वर प्रणित नवयुग खिडकी संघाकडून. खिडकी संघ 15 गुण आणि कोल्डस संघ 6 गुण. मैदान क्रमांक 1 आणि 2 वरील चालू असलेले सामने क्वार्टर फायनलचे सामने. जे संघ विजयी होतील ते बक्षिसास पात्र ठरतील. त्याच्या अगोदर सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले 2 संघ जय हनुमान सरी आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल. अनुराग सिंग याच्यासाठी अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर योगेश हिरा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे फक्त अमोल नलावडे यांच्यासाठी. जर त्यांनी पकडेमध्ये गुण मिळवला तर हिरा योगेश यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया कोण बक्षिसाचा मानकरी ठरतो तो. आणि चढाईमध्ये जर अनुराग सिंग यांनी जर चढाईमध्ये 2 गुण प्राप्त केले तर त्यांच्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोल नलावडे यांनी जर पकड केली तर त्याच्यासाठी 200 रुपये. आणि अनुराग सिंग यांनी एका चढाईमध्ये जर 2 गुण प्राप्त केले तर त्याच्यासाठी देखील 200 रुपये. दोन्ही बक्षिस हिरा यांच्याकडून आहे. चला मैदान क्रमांक 1 वर तो केदारलाल आणि 5 गुणांनी आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या. रायवाडी 7 वर्सेस वेशवी 3 गुण आणि रायवाडी विजय पाटील डगर यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाची देणगी दिलेली आहे. मंडळ सदस्य उभे राहील. आम्ही खरोखरच त्यांचे आभार मानतोय की ज्या ही स्पर्धा ज्या शेतामध्ये खेळवली जाते त्या शेताचे मालक विजय पाटील आणि त्यांच्या पुढाकाराने आजची स्पर्धा खेळवली जाते, संपन्न होते, साकार होते. खरोखरच त्यांना धन्यवाद देत आहे.
त्याच्या अगोदर जय हनुमान सरी आणि पनवेल स्पोर्ट्स पनवेल हे दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत. मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला क्वार्टर फायनलचा सामना आणि दोघांमध्ये त्याच सामन्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो नवी खिडकी संघ. सुपादका अर्थात 2 गुण, 1 पकड आणि 2 गुण. विश्व संघाकडून पुन्हा एकदा अनुराग सिंग एका चढाईमध्ये जर 2 गुण प्राप्त केले तर योगेश हिरा यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे आपल्यासाठी. एका चढाईमध्ये 2 गुण प्राप्त करा आणि 200 रुपयाचे पारितोषिक मिळवा योगेश हिरा यांच्याकडून. अनुराग सिंग यांच्यासाठी 1 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वर सुपर टॅकल करण्यामध्ये यशस्वी होते का नवी खिडकी संघ पाहूया. हो यस, लगातार 2 सुपर टॅकल करण्यामध्ये यशस्वी झाले तर नवी खिडकी संघ. रायवाडी संघाच्या पाठीमागे जे प्रेक्षक वर्ग आमचा उपाय मी त्यांना विनंती करतो की त्यांनी खाली बसून खेळाचा आनंद घ्या. पुन्हा एकदा केदारनाथ रायवाडी संघाकडून या अगोदरच्या चढाईमध्ये त्यांनी 5 गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला असा केदारनाथ. रायगड जिल्ह्यातील प्रो कबड्डीच्या संघामध्ये ज्याची पहिली निवड झालेला असा हा खेळाडू केदारनाथ. रायवाडी संघाचा तारणहार असलेला हा खेळाडू, त्याला प्रत्युत्तर विश्व संघाकडून. मैदान क्रमांक 1 वर मध्यंतर झालेला आहे. मध्यंतरपर्यंत गुणफलक आहे ते पांडवादेवी रायवाडी 12 गुण आणि ओंकार वेशवी 5 गुण. बघूया कोणता संघ. आम्हाला नेहमीच भेटत असतात आणि आज देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण आला म्हणून आपल्या देखील आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करतो. मोकळे यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे. आणि अर्थात महेश पाटील यांच्याकडून मंडळासाठी 1000 रुपयांची तसेच सर्व टीम आपला देखील आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आपला धन्यवाद देतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये मोठा वाटा एक मोठे योगदान निश्चितपणे या ठिकाणी लागते. योगेश हिरा यांच्याकडून 500 रुपये आपल्या वेशवी संघासाठी मात्र असणार आहे. केली परंतु इथे मात्र केदारला खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या आपल्या प्रांगणामध्ये 1 गुण घेऊन मात्र परततो. आता मात्र पुन्हा एकदा अनुराग सिंग थर्डराईटसाठी या ठिकाणी कॉल दिला जातो. थर्डराईट म्हणजे जुडू वार्ड अर्थात तराकी उमर अशी भूमिका मात्र या ठिकाणी अनुराग सिंग घ्यायची आणि अनुराग सिंग मात्र या ठिकाणी यशस्वी मात्र ठरणार का. येस, अर्थातच बोनस पण घेऊन येतात आपल्या समाधान झाले नाही. हा देखील आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र ठरलेला संघ आहे. मैदान क्रमांक 1 मधून विजयी संघ
मैदान क्रमांक 2 मधून विजयी संघ. हे देखील अर्थात या कबड्डी स्पर्धेतील विजेते संघ म्हणजेच बक्षिसाचं पात्र ठरणार आहे. इथे मात्र जवळपास गुणांची मालिका मात्र वाढते की पांडवादेवी रायवाडी या संघाच्या बाजूने 6-14 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर मैदान क्रमांक 2 मात्र 19-21 असा गुणफलक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन गुणांची भर घातलेली होतो. त्याला प्रत्युत्तर मैदान क्रमांक 1 वर काही तुलसी केलेला स्टुडंट्स वर्सेस किटी. स्टुडंट्स काय करू नको 23 गोल. अरे काय पूर्व चौथ्या चालू होते. गुणफलकावर नवयुग खिडकी 25 गुण, 21 गुण. आग लावशील तुम्ही आत रे